महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वनदाव्याच्या 4 हेक्टर जमिनीची मोजणीसह 36 मागण्यांसाठी किसान सभेचे बेमुदत आंदोलन। हर्सुल येथे वनदावा अंतर्गत 4 हेक्टर जमिनीची मोजणी करून हक्क मिळावेत यासह विविध 36 मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने बेमुदत आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे। दिनांक 17 रोजी दुपारी हर्सुल येथील वन विभागाच्या आवारात हे आंदोलन सुरू झाले। सायंकाळच्या सुमारास प्रशासनाशी झालेल्या चर्चेला कोणताही ठोस निष्कर्ष न निघाल्याने आंदोलनकर्त्यांनी आपली दिशा बदलत बिरसा मुंडा चौकात ठिय्या आंदोलनास सुरुवात केली। रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने हे प्रयत्न अपयशी ठरले। यानंतर माकपा व किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी महिलांसह बिरसा मुंडा चौकातच आपले बिरहट टाकून बेमुदत आंदोलन अधिक तीव्र केले। दिनांक 18 रोजी सकाळपासून आंदोलनाला नव्याने धार देण्यात आली। आंदोलकांनी जागेवरच स्वयंपाक करून रस्त्यावरच जेवणाच्या पंगती घालून प्रशासनाचे लक्ष वेधले। मध्यरात्री आंदोलनस्थळी पारंपरिक गाणी गात व आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत आंदोलकांनी आपल्या हक्कासाठीचा निर्धार व्यक्त केलाय। वनहक्क, जमिनीची मोजणी, प्रलंबित दावे निकाली काढणे आदी मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। या आंदोलनामुळे हर्सुल परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी संदीप बत्तासे, हर्सुल। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।